मध्ये नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल सन्माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि तिकडचे असणारे मुख्यमंत्री यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। ही हिंदुत्वाची लाट आणि ही लाट अशीच चालत राहणार आहे। आज तुम्ही बघितलं असाल आमच्या इथे जसे एकनाथ शिंदे साहेब तिकडे त्यांच्या बंगल्या नंदनवनला प्रवेश घेतात किंवा वर्षापूरला प्रवेश घेतात, तसे त्या साईडला आमच्याकडे पण रेग्युलर प्रवेश चालू आहे। मग कालसुद्धा आमचे प्रवेश झाले, त्याच्या आठ 4-5 दिवस अगोदरसुद्धा तो कार्यक्रम होता त्यामध्ये प्रवेश झाले। 25 नंबरमध्ये दिवाळी फेस्टिवलमध्ये प्रवेश झाले। असे सातत्याने दर 8-10 दिवसांनी आमच्याकडे प्रवेश चालू आहेत आणि याच्या पुढे तर आणखीन येतो झाकी आहे। अभी निवडणूक आहे ना, पुरा पिक्चर बाकी आहे। बहुत सारे पार्टी, बहुत सारे पक्षाचे आमच्या याच्यामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन सर्व आज इथं प्रवेश घेत आहेत। आज तुम्ही बघत असाल सर्व पक्षांची, म्हणजे मनसेचे सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, उभाटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला आहे आणि BJPच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे। मला वाटतं कुठला पक्ष बाकी राहिला, सर्व पक्षांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे। त्याचा आम्हाला अभिमान वाटतो त्याबद्दल। आमच्या साहेबांचं नेतृत्व हे सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे। एकनाथ शिंदेचं नेतृत्व सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे। त्यामुळे आज सर्व त्यांच्या विचारांनी, त्यांच्या कामावर प्रेरित होऊन आज इथे प्रवेश घेतात। आज जे पक्षप्रवेश केलेले आहेत कोणत्या कोणत्या वॉर्डमधून आहे आणि कोणत्या पदावर होते हे लोक? हे शिवसेनेच्या प्रमुख पदांवर सर्व होते। काही आपल्या काँग्रेसच्या 5 नंबरमधून शिवसेनेच्या उभाटाच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। त्याच्यानंतर 27 नंबरच्या BJPच्या सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे आणि 15 नंबर वॉर्ड बोरली ते काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे। सर्व पक्षांचा आमच्या पक्षाकडे ओढा लागलेला आहे, त्याबद्दल आम्हाला आनंद आहे। काय वाटतं आता बिहारच्या जे निवडणुकी झाल्या त्यामध्ये काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ झालेला आहे, मुंबईत याचा परिणाम कशा पद्धतीने दिसून येणार आहे? आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा तुम्हाला माहिती असेल आमच्या पक्षामध्ये आत्ता कमीत कमी 100 काल आमची बैठक झाली, त्यामध्ये लक्षात आलं आमच्या 120 नगरसेवक आत्ता आमच्याकडे आहेत। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल सर्वात BJP नंतर सर्वात जास्त नगरसेवक कुणाकडे असेल आमच्याकडे आहेत। त्यामुळे आमचा पक्ष 1 नंबरचा मुंबईमध्ये पक्ष आहे, हे बोलण्यात काही चुकीचं ठरणार नाही। मुंबईचा महापौर कोणी बसणार आहे काय चर्चा झाली? मुंबईचा महापौर महायुतीचाच बसणार आहे, त्यामध्ये कुठली शंका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनामुळे मी ते जे आहे शिवसेनामध्ये प्रवेश घेतला आहे। मी वार्ड 28ची कार्यकर्ता आहे। मी कांदिवली पूर्व विधानसभा सचिव होते। मी काम करायचे, पण त्या कामाचा काही मोबदला म्हणजे एक ॲक्टिव्हिटी म्हणून मी काम करत होते, पण नाव घेतलं जात नव्हतं। मग त्याच्यामुळे पण 27मध्ये मी पाहिलं, दादांची कामं पाहिली मी, तर मग मी शांभाऊंना सांगितलं की मला दादांचं मार्गदर्शन हवं आहे आणि मला इथे यायचं आहे, तर दादांनी मला सपोर्ट केला, शांभाऊंनी पण सपोर्ट केला। भाजपमध्ये तुम्हाला डावलला जात होता, आता शिंदे गटात आलेला आहे, काय अपेक्षित? मला अपेक्षा तेच आहे, इथे महिलांना योग्यता न्याय मिळाला जातो आणि महिलांसाठी इथे भरपूर काही केलं जातं। मग मी तिथे पाहिलं की मला तेवढं वाटलं नाही की तिथे महिलांसाठी काही कामं होतात।